महाविकास आघाडीमध्ये अजून वंचितचा समावेश नाही, प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य। 2 फेब्रुवारीच्या बैठकीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट करा, आंबेडकरांची महाविकास आघाडीकडे मागणी। मनोज जरांगेंमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी मंडल आयोगाला आव्हान द्यावं, छगन भुजबळ यांचं चॅलेंज। झुंडशाही समोर सरकार झुकल्याची टीका, तर गावागावात उन्माद सुरू असल्याचा आरोप। मराठा आरक्षणाचा विषय कोर्टात जाण्याची शक्यता, आरक्षणासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये, अजित पवारांच्या आमदारांना सूचना। संजय राऊतांचे राहुल कनाल यांच्यावर खिचडी घोटाळ्याचे आरोप, तर आरोप सिद्ध करा नाहीतर खासदारकीचा राजीनामा द्या, राहुल कनाल यांचं चॅलेंज। मुंबईमध्ये सत्ताधारी आमदारांनाच विकास निधीचं वाटप, ठाकरे गटाच्या आमदारांना निधी न देण्याचे आदेश, अजय चौधरी यांचे मुख्यमंत्र्यांवर आरोप। शहापूर तालुक्यात भातसई आदिवासी आश्रमशाळेमध्ये अन्नातून विषबाधा, 65 ते 70 मुलं मुली अत्यवस्थ, 10 जणांची प्रकृती गंभीर। ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजा अर्चा करायला कोर्टाची परवानगी, तळघरातल्या मूर्तींची पूजा करायला व्यास परिवाराला हिरवा कंदील। महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोनही राज्यांना सीमावाद प्रकरणी केंद्रीय गृह खात्याची नोटीस, समन्वय समितीची बैठकच न झाल्यामुळे नोटीस पाठवल्याची माहिती। आजपासून देशाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, राष्ट्रपतींकडून सरकारच्या कामांचं कौतुक, राम मंदिर निर्माणाचं स्वप्न पूर्ण केल्यामुळे शाबासकीची थाप, तर काश्मीरमध्ये कलम 370 इतिहास जमा झाल्याचं विधान। उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार, विरोधकांनी संसदेची प्रतिष्ठा राखावी, पंतप्रधानांचं आवाहन, तर गोंधळ घालणाऱ्यांना पश्चात्तापाची संधी असल्याचं वक्तव्य। आरबीआयचा पेटीएम पेमेंट बँकेला मोठा दणका, 29 फेब्रुवारीनंतर पेटीएम बँकिंग सेवा देऊ शकणार नाही, नवी ग्राहक नोंदणीही थांबवण्याचे आदेश। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 5व्यांदा ईडीचं समन्स, मद्य घोटाळा प्रकरणी 2 फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ईडी अधिकाऱ्यांवरच तक्रार दाखल, SC/ST ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल। जायकवाडीमध्ये सध्या 38.42% पाणी साठा उपलब्ध, पिण्यासाठी पाणी राखीव, उन्हाळी पिकांसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।